परळीमधील नागापूरमध्ये पशुप्रदर्शन कार्यक्रमाचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलंय आणि याच कार्यक्रमामध्ये माळेगावमध्ये 51,000 रुपयाचा बक्षीस मिळवलेला हा लाल कंदारी वळू जो आहे तो परळीमध्ये या ठिकाणी आलेला आहे आणि ते म्हणजे त्याचे मालक पण माझ्यासोबत आहेत. दादा, काय नाव तुमचं? माझं नाव सुशील महादेव सापणार, राहणार लिंबोटी, तालुका लोहा, जिल्हा नांदेड. कालच्या माळेगावच्या यात्रेमध्ये 51,000 रुपयाचं बक्षीस जिंकलंय तुम्ही आणि तुमच्या लाल कंदारी वळून. मात्र असे किती 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 पशुप्रदर्शनाचे कार्यक्रम तुम्ही केले आतापर्यंत? आतापर्यंत आम्ही 4 कार्यक्रम केलेले आहेत. कुठं 11,000, कुठं माळेगाव जत्रा यात्रा मोठी असल्यामुळे तिथे 51,000 रुपयाचं आदतमध्ये प्रथम आल्यामुळे 51,000 रुपये आपल्या वळूला. अधिक बक्षीस जे आहे ते माळेगावमध्येच मारलेलं आहे. हो, काय ह्याच्यामध्ये काय ह्या वळूमध्ये काय विशेष आहे, काय शेतकऱ्यांना सांगा? हे लाल कंदारी ह्याच्यामध्ये सगळे संपूर्ण लाल कंदारी गुण आहेत. याच्या डोळ्याला काजळी, पायाला पद्म, असे कानाला रिंग, असे हे लाल कंदारीचे वैशिष्ट्य असतात. आणि कलर हे लाल असतो आणि जातीने चप्पळ जातीचा असतो. कधी अवताला वगैरे झुपलेला आहे का? हो, लावतो ना अवताला पण. हो, याचा खुराक वगैरे कसा आहे? खुराक काय, सरकी पेंट, गव्हाचं पीठ, हे सरासरी 1-1.5-2 किलोचा अंदाज एका टायमाला देत असतो आम्ही. तुमचं नाव तर सांगितलंय, गावाचं नाव काय? गावाचं नाव लिंबोटी. रेग्युलर मध्ये ह्याला पळायला वगैरे कुठं नेत का नाही? नाही, पळायला नाही, असाच प्रदर्शनला शोसाठी जात असतो. हो, कोल्हापूर, बारामती, असं कुठेही लांब लांब जातो शोसाठी. कधी आले होते परळीमध्ये? इकडं आम्ही आता पण अंबाजोगाईला पण जाणार आहोत आणि इकडं गेल्या वर्षी पण आम्ही आलो होतो तिथं. तर पहिला क्रमांक आलता आमचा ह्या जत्रेत पण नागापूरला. हो, काय मोठ्या प्रमाणामध्ये आता खरं पाहिलं तर पशु सांभाळणं खूप प्रत्येकाला कठीण जातं, मात्र तरी पण तुम्ही ह्याचं पालन पोषण करता. मात्र इतर शेतकऱ्यांना काही आव्हान असाल का? नाही, याचं पण काही तेवढं अवघड नाही. आपल्या शेती कामं पण साठी पण वापरता येतो आणि आपणाला गाई लावण्यासाठी, ब्रीडिंगसाठी पण वापरता येतो. त्याच्यामुळे हे कोणते सांभाळण्यासाठी अवघड अशी ही गोष्ट नाही. याच्यामुळे लाल कंदारी हे जात बिमार पण पडत नाही. त्याला कितीचं खाद्य लागतं याला? दिवसाला सरासरी त्याला काही खाद्य नाही, 100-150 रुपयाच्या खाद्यामध्ये हे राहू शकतो. हो, बाकी काही घरी काही केलेलं आहे का त्याच्या खाद्यामध्ये? खाद्यासाठी घरी काही मका वगैरे पेरलेली का शेतामध्ये? घरी ज्वारी, मका असते का घरचीच आपली, आणि सरकी पेंट पण आम्ही विकत आणतो. हा, धन्यवाद. हे खरं तर माळेगावच्या यात्रेमध्ये ज्या वळूने 51,000 रुपयाचं बक्षीस मिळवलंय ते परळीतील नागापूरच्या यात्रेमध्ये हा वळू जो आहे तो पशुप्रदर्शनामध्ये सहभागी झालेला आहे आणि त्या शेतकऱ्यासोबत झालेली चर्चा. मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का? जवळपास 2 लाख किमतीचा हा वळू आहे आणि यांनी 51,000 रुपयाचं बक्षीस हे माळेगावच्या यात्रेमध्ये मिळवलं आहे आणि या ठिकाणी आलेले आहेत. मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन सोबत सूर्य मीडिया, परळी.